मुलांना आता सगळे आपण फॉर्म्युले जे आहेत ते लक्षात ठेवण्यासाठी एकत्र करूया. ओके, बघा आपण कसं एकत्र करूया ते. तर आपण डायग्रामला आपण मराठीमध्ये काय म्हणतो सांगा सर? आकृती असं म्हणतो, बरोबर सर? तर पहिली आपण आकृती काढून टाकूया. बघा बरं आकृती कशी काढणार. पहिली आपण समजा घेतली की उभा डबा काढण्यासाठी आपण काय करतो सांगा सर? अशा प्रकारचा या ठिकाणी लक्षात घ्या, उभा डबा काढण्यासाठी आपण लक्षात घ्या असा या ठिकाणी आयत काढतो उभा डबा काढण्यासाठी, बरोबर आहे का? बघा सर, उभा डबा काढण्यासाठी आपण काय काढतो? असा आयत काढतो, बरोबर आहे. आणि इकडे चौरस काढतो दुसऱ्या आकृतीमध्ये, बरोबर आहे का? बघा सर, जेवढं आडवं तेवढं उभं असं आपण काय काढतो सांगा सर? असा चौरस काढतो, बरोबर आहे का? बघा सर, असा आपण असा चौरस काढतो. ओके, आता हा झाला. आता याची आकृती आपण कशी काढतो सांगा? मग ह्याचा बरोबर आपण सेंटर घेतो, ह्याचा पण सेंटर घेतो. जेवढं आत आहे तेवढं बाहेर घेतो, जेवढं वर आहे तेवढं खाली घेतो, जेवढं आत आहे तेवढं बाहेर घेतो, जेवढं वर आहे तेवढं खाली घेतो, बरोबर? आणि मग सगळं जोडतो आपण. बघा बरोबर आहे का? इथं पण आपण असं जोडतो, बघा. आणि मग हे आपण तिरकं जोडून टाकतो असं सगळं. ऑल कॉर्नर्स आपण जॉईन करतो ना असे, बघा बरं, असे कॉर्नर जॉईन करतो. इथं पण आपण असे सगळे कॉर्नर्स आपण जॉईन करतो की नाही? बघा बरं, राईट. काय काय लक्षात ठेवतो आपण? ह्याला लांबी म्हणतो एल, लेंथ. ह्याला ब्रेडथ म्हणतो, रुंदी. ह्याला म्हणतो एच, हाईट. ह्याला काय म्हणतो? लेंथ, एल. ही ब्रेडथ आहे पण ती एलच असते. हाईट पण काय असते? एलच असते. मग नाव काय देतो आपण? ह्याला नाव काय देतो? बघा असं ह्याला नाव. तर ह्याचं नाव काय असतं? तर ह्याचं नाव आहे क्युबॉइड. काय बघा नाव आहे सर? क्युबॉइड. ह्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो सांगा सर? इष्टिकाचिती. काय म्हणतो मराठीमध्ये आपण? इष्टिकाचिती असं म्हणतो सर. ह्याचं नाव काय बघा सर? क्यूब, CUB. मराठीमध्ये आपण काय म्हणतो बघा सर? घन. काय चुकतंय? बघा बरं, आता एरिया ऑफ बेस, तळाचे क्षेत्रफळ कसं असतं? तळाचे क्षेत्रफळ L × B, खालचं LB. ह्याचं तळाचं क्षेत्रफळ L². खालचं तळ, हा तळ आहे. आता खालचं तेच वरचं टॉपचं एरिया ऑफ टॉप पुन्हा LB, पुन्हा याचा एरिया ऑफ टॉप L². आता लॅटरल सरफेस एरिया, लॅटरल म्हणजे काय सांगा सर? त्याला उभे म्हणतात. उभे पृष्ठफळ काय म्हणतात बघा मराठीमध्ये? उभे पृष्ठफळ, लॅटरल सरफेस एरिया. मग उभं पृष्ठफळ म्हणजे काय बघा सर? तर हे L आहे आणि हे H आहे. मग हे एवढ्याच L × H, LH, पुढचं LH, मागचं LH, LH + LH, 2LH, बरोबर आहे का? बघा सर, पुढचं LH, मागचं LH, LH + LH, 2LH प्लस अलीकडचं BH, पलीकडचं BH, BH + BH, 2BH, बरोबर आहे का? बघा सर, हे B असते, हे B आहे ना, हे B. तसं इकडं बघा सर, हे पुढचं L², मागचं L², अलीकडलं L², पलीकडलं L², म्हणजे 4 L². बोला किती आले बघा सर? हे 4 L². कळलं का बघा सर? आता टोटल सरफेस एरियाला काय म्हणायचं सांगा सर? टोटल म्हणजे काय? एकूण. टोटल म्हणजे काय सांगा? एकूण. आणि सरफेस एरिया म्हणजे पृष्ठफळ, एकूण पृष्ठफळ. म्हणजे ह्या सगळ्याची बेरीज करायची, ह्याची बेरीज करायची म्हणजे टोटल. म्हणजे LB + LB, 2LB प्लस याची बेरीज 2LH + 2BH. बघा सर, बरोबर आहे का?
याच्यामध्ये सर ह्या सगळ्याची बेरीज करायची, L² प्लस L² 2L² प्लस 4L² 6L². कळलं का बघा? आता सर व्हॅल्यूम कसा काढायचा, आत किती बसते, म्हणजे सोपं आहे सर, L इंटू B इंटू H. ह्याचं कसं येणार, L इंटू L इंटू L, L³. बघा स्पेशल फॉर्म्युला आहे. तर स्पेशल फॉर्म्युला कशाचा आहे सांगा, डायगोनल. कसा काढणार स्पेशल फॉर्म्युला फॉर डायगोनल, लेंथ ऑफ डायगोनल कशी काढणार, √ऑफ L² प्लस B² प्लस H². ह्याच्या आतमधला हा डायगोनल इथून इथपर्यंत असेल डायगोनल, तो कसा काढणार सांगा सर, D इज इक्वल टू √ऑफ 3L². बघा बरोबर आहे का, L² प्लस L² प्लस L² 3L². या ठिकाणी लक्षात घ्या, आता आपण तिसरी जी आकृती बघणार आहे, तिसरी, चौथी, पाचवी, बरोबर आहे सर, तिसरी, चौथी, पाचवी आकृती आपण बघणार. लक्षात घ्या त्याच्यामध्ये आपण काय बघणार आहे, गोल डबा. काय बघणार आहे बघा सर, गोल डबा. हा गोल डबा, हा गोल डबा, हे कळते का बघा सर, हा गोल डबा. आणि ह्या गोल डब्याचा आकृतीकडे चेंज केली वया, गोल डबा आहे तिघांच्या गोल डबा. आणि या गोल डब्यामध्ये काय होणार बघा, जर आपण बारकाईने बघितलं तर त्याचा शंकू कसा तयार होतो. जर आपण इथं बघितलं असं तर हे असं जर केलं बघा, हे असं, हा असा शंकू, 3 पार्ट्स होतात, 1 2 3 पार्ट्स होतात सर त्याचे. आणि मग शंकू इकडे फॉर्म होतो. लक्षात घ्या सर, 3 पार्ट्स, 1 2 3 पार्ट्स होतात, सेम इक्वल पार्ट्स असतात ते. आणि मग लक्षात घ्या या ठिकाणी हा झाला, आणि मग लक्षात घ्या इथे हा सेंटर, आणि लक्षात घ्या हा झाला शंकू. बघा सर कळतंय का, दिस इज नोन ॲज कोन. बघा सर हा कोन, बघा. ही जी झाली मुलांनो, ही रेडियस R, ही पण रेडियस R, ही H, ही पण H, सेम, बरोबर सर. ही जी तिरकस उंची आहे ही L, ही तिरकस उंची, स्लांट हाईट, बरोबर सर. आणि ह्याच्यामध्येच वर्ण जर हा कट केला, वर्ण जर हा कट केला तर काय होतं बघा सर, फ्रस्टम असं हे. आणि वर्ण इथूनच हा कट केला समजा, असा हा कट केला, असा तयार झाला बघा सर. आला का बघा सर हा. आणि ही मगाची तुमची हाईट, ही H, ही तिरकस उंची L, ही रेडियस, पण ह्याला म्हणायचं R1, हिची रेडियस ही म्हणायची R2. काय नावं सांगा सर आता, नावं सर ह्या तिघांची काय काय नावं. तर ह्याला म्हणतात सर सिलेंडर. काय म्हणतात बघा सर, सिलेंडर. मराठीत काय म्हणायचं, वृत्तचिती. ह्याला काय म्हणायचं बघा सर, कोन. मराठीत काय म्हणायचं बघा सर, शंकू. ह्याला काय म्हणायचं बघा सर, फ्रस्टम. मराठीत काय म्हणायचं, शंकुछेद. बरोबर सर. आता तळाचे क्षेत्रफळ बघा सर, तळाचे क्षेत्रफळ, ह्याचं तळाचं क्षेत्रफळ आहे πr², ह्याचं तळाचं क्षेत्रफळ आहे πr², ह्याचं तळाचं क्षेत्रफळ आहे πr1². ह्याचं खालचं आणि वरचं सेम आहे, खालचं आणि वरचं सेम आहे, πr², वरचं πr², वरचं झाकणाचं क्षेत्रफळ. इथं झाकणाचं क्षेत्रफळ काहीच नाहीये, डॅश नाही. इथं आहे सर वर्तुळच आहे, πr2², बरं का, वरचं झाकणाचं. आता इथं वक्र पृष्ठफळ, कर्वड सरफेस एरिया, वक्र पृष्ठफळ. वक्र पृष्ठफळाचा काय फॉर्म्युला आहे सांगा सर. तर तो फॉर्म्युला असा आहे,
परिघ गुणिले उंची, काय फॉर्म्युला आहे बघा सर, परिघ गुणिले उंची. इंग्लिश मधला काय फॉर्म्युला आहे सांगा सर, सर्कम्फरन्स इंटू हाईट, परिघ गुणिले उंची. मग काय परिघाचा काय फॉर्म्युला आहे, परिघ सर्कम्फरन्स 2 पाय r इंटू h, 2 पाय r h, कर्व्ड सरफेस एरिया, कर्व्ड सरफेस एरिया. ह्याचा काय आहे सांगा सर ह्याचा, तर ह्याच्यात एल येते सर, ह्याच्यात फॉर्म्युला आहे पाय आर एल, पाठ करायचं त्याला, इलाज पाठ करायचं. ह्याचं सेमच, हा पाय राहतो एल राहतो, इथे पाय राहतो, इथं एल राहतो, आणि इथं मध्ये काय येतं सांगा सर, R1 प्लस R2, आरच्या ऐवजी काय येतं बघा सर, R1 प्लस R2, हा येतो कर्व्ड सरफेस एरिया, वक्र पृष्ठफळ, वक्र पृष्ठफळ. आता इथं एकूण पृष्ठफळ, एकूण पृष्ठफळ म्हणजे या सगळ्यांची बेरीज, एकूण पृष्ठफळ या सगळ्यांची बेरीज पाय आर स्क्वेअर प्लस पाय आर स्क्वेअर, 2 पाय आर स्क्वेअर प्लस 2 पाय आर एच. पाहिजे असेल तर कॉमन काढू शकता, 2 पाय आर कॉमन काढा पाहिजे असेल तर, कंसात आर प्लस एच. कळलं का बघा, इथं एकूण पृष्ठफळ म्हणजे ह्या दोघांची बेरीज पाय आर स्क्वेअर प्लस पाय आर एल, पाय आर स्क्वेअर प्लस पाय आर एल. पाहिजे असेल तर तुम्ही कॉमन काढू शकता, हे पाय आर कॉमन, शिल्लक राहिलं आर प्लस एल कॉमन. इथे सर ह्या सगळ्यांची बेरीज म्हणजे टोटल सरफेस एरिया, एकूण पृष्ठफळ, याची बेरीज पाय R1 स्क्वेअर, ह्यात काय कॉमन काढता येत नाही मुलांना, पाय R1 स्क्वेअर प्लस पाय R2 स्क्वेअर प्लस पाय R1 प्लस R2 इंटू एल. फार तर फार यातनं पाय कॉमन काढता येईल, ह्याच्या पलीकडे काय येणार नाही मुलांना, फार तर फार पाय कॉमन काढता येईल, याच्या पलीकडे काय येणार नाही. पाय इंटू ब्रॅकेट R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R1 प्लस R2 इंटू एल. पाय फक्त कॉमन काढला, बाकी काही येत नाही मुलांना. हे कळतंय का बघा. आता इथं सर व्हॅल्यूम, घनफळ, आत मटेरियल किती बसतं, तर आत मटेरियल किती बसतं याचं सूत्र जे आहे मुलांनो, त्याचं आहे तळाचे क्षेत्रफळ गुणिले उंची. कळतंय का बघा सर, तळाचे क्षेत्रफळ गुणिले उंची म्हणजे एरिया ऑफ बेस इंटू हाईट, एरिया ऑफ बेस इंटू हाईट. म्हणजे एरिया ऑफ बेस कुठं इथं आहे, पाय आर स्क्वेअर, एरिया ऑफ बेस. मग एरिया ऑफ बेस पाय आर स्क्वेअर इंटू हाईट. मग ह्याचे व्हॅल्यूम कसं येणार, तर ह्याचे 3 भाग आहेत बघा, 1 2 3, 1 2 3. ह्याचे 3 पैकी 1 भाग आहे म्हणजे 1/3. हा एवढाच भाग आहे ना, हा 2 नाहीये, म्हणजे 1/3. ह्याला काय म्हणायचं बघा सर, 1/3. 3 पैकी 1 भाग, 1 2 3, 3 पैकी 1 भाग, 1/3 पाय आर स्क्वेअर इंटू एच, पाय आर स्क्वेअर इंटू एच व्हॅल्यू. ह्याच व्हॅल्यू इथे येणार, फक्त आर मध्ये चेंज, आर मध्ये चेंज. 1/3 तसंच, पाय तसंच, इथे एच शेवटी तसंच, आर मध्ये चेंज. काय येणार बघा आर सर, आर म्हणजे R1 R2 येणार, R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R1 R2, R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R1 R2 मध्ये. हे काय आहे सांगा, व्हॅल्यूम. म्हणजे आत मटेरियल किती बसते, व्हॅल्यूम. स्पेशल फॉर्म्युला काही आहे का, तर ह्याच्यामध्ये स्पेशल फॉर्म्युला काय नाहीये, काही नाही. ह्याच्यामध्ये आहे कोणता, पायथागोरस. एल काढायचा आहे, काय फॉर्म्युला आहे, एल इज इक्वल टू अंडर रूट ऑफ h स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर.
एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. हाच फॉर्म्युला इथे येणार एल साठी सेम. फक्त आर च्या ऐवजी काय म्हणायचं, R1 मायनस R2. आर च्या ऐवजी काय म्हणायचं, R1 मायनस R2. देअरफॉर L इज इक्वल टू अंडर रूट ऑफ, हे एच स्क्वेअर आहेच, इथे R1 स्क्वेअर मायनस R1 मायनस R2 ब्रॅकेट स्क्वेअर. आर च्या ऐवजी आर स्क्वेअरच्या ऐवजी R1 मायनस R2 ब्रॅकेट स्क्वेअर. इथं R1 मोठं असते, R2 लहान असते. R1 मोठं असते, R2 लहान असते. इथे लक्षात ठेवा, हिअर R1 इज ग्रेटर दॅन R2. हे लक्षात घ्या, खूप महत्वाचं. कळलं का बघा सर. आता शेवटचे दोन, लास्ट दोन कडे आपण लक्ष देऊया. कशी फिगर येईल बघा सर लास्ट दोन कडे. इथं लास्ट दोन कशी फिगर येईल बघा सर. आता तर इथे येणार चेंडू गोल असा सर, गोल. हा जरा सर्कल दिसतोय, चेंडू दिसावा म्हणून मी असं जरा शेडिंग करतो, चेंडू दिसावा. आणि ह्याच्या निम्मा सर हाफ, अर्धगोल. अर्धगोल खालच्या बाजूला असं सर्कल. ही त्याची रेडियस, ही त्याची हाईट सर, ती पण तेवढीच येते आर. नाव काय द्यायचं बघा सर ह्याला. ह्याला काय नाव द्यायचं, ह्याला वर्तुळ नाही म्हणायचं, ह्याला म्हणायचं स्फियर, गोल. काय म्हणायचं बघा, स्फियर. मराठीमध्ये म्हणायचं गोल. आणि ह्याला म्हणायचं हेमिस्फियर, अर्धगोल. काय म्हणायचं बघा सर, हेमिस्फियर, अर्धगोल. ह्याला मराठीमध्ये काय म्हणायचं, अर्धगोल. आता फॉर्म्युले सांगा. तळाचे क्षेत्रफळ, ह्याला तळ नाहीये, टॉप पण नाहीये. ह्याला तळाचं क्षेत्रफळ आहे पाय आर स्क्वेअर, एरिया ऑफ बेस आहे. टॉप काय नाहीये. इथं कर्व्ड सरफेस एरिया, कर्व्ड वक्राकार 4 पाय आर स्क्वेअर. ह्याच्या निम्मा आहे कर्व्ड सरफेस एरिया, निम्मा. मग 4 पाय आर स्क्वेअरच्या निम्मा 2 पाय आर स्क्वेअर. आता टोटल सरफेस एरिया, इथं टोटल बेरीज तिघांची काही नाहीच आहे इथे. टोटल सरफेस एरिया 4 पाय आर स्क्वेअर. कर्व्ड सरफेस एरिया आणि टोटल सरफेस एरिया सेम गोलच्या बाबतीमध्ये. वक्र पृष्ठफळ आणि एकूण पृष्ठफळ सेम. इथं हे वक्र ह्याची, आता इथं एकूण पृष्ठफळ याची बेरीज, हे लक्षात घ्या, पाय आर स्क्वेअर. म्हणजे हे 1 पाय आर स्क्वेअर. करा बेरीज सर. 1 पाय आर स्क्वेअर प्लस 2 पाय आर स्क्वेअर म्हणजे किती आले बघा सर, 3 पाय आर स्क्वेअर. हे एकूण पृष्ठफळ, टोटल सरफेस एरिया. आता व्हॉल्यूम सर, ह्याच्या आतमध्ये किती बसतंय, तर ह्याच्या आतमध्ये बसतंय, ह्याला 1/3 नी भागायचं. इथं जसं 1/3, हे 1/3, इथं पण 1/3. जसं इथं H, इथं H, तसं इथं R. कळतंय का बघा सर. हे 1/3, हे 1/3, हे 1/3. कळतंय का बघा सर. इथं पण 1/3, इथं पण R. कळलं का बघा सर, इथे पण R. तुम्हाला समजतंय का बघा सर. हे 1/3, 1/3, 1/3, 1/3, शेवटी हे H, हे H, हे R आणि R. टेक्निक बघा. इथं काय करायचं, इथं पाय आर स्क्वेअर आहे, इथलं हे पाय आर स्क्वेअर. तसं नाही, इथं 4 पाय आर स्क्वेअर आहे. 4 पाय आर स्क्वेअर. मग हे 4 पाय आर स्क्वेअर इथं घालायचे, 4 पाय आर स्क्वेअर. ह्याच्या निम्मा आहे हे, ह्याच्या निम्म मटेरियल बसणार आहे. 4 पाय आर स्क्वेअरच्या निम्म 2 पाय आर स्क्वेअर. म्हणजे फॉर्म्युला काय होईल बघा सर. आता 4/3 पाय आर क्यूब हा फॉर्म्युला होईल सर. इथं कसं होणार, 2/3 पाय आर क्यूब हा फॉर्म्युला. 4/3 पाय आर क्यूब, 2/3 पाय आर क्यूब.
1/3 1/3 1/3 1/3 व्हॅल्यूमसाठी HHRR. इथं घेताना 4πr², इथं 2πr². तर लक्षात ठेवा. स्पेशल फॉर्म्युला काय आहे? तर ह्याच्यामध्ये गोलमध्ये स्पेशल फॉर्म्युला काही नाही, हेमिस्फिअर मध्ये सुद्धा स्पेशल फॉर्म्युला काही नाही. मग टोटल फॉर्म्युले किती झाले बघा बरं सर. आता टोटल हे सगळं आता आपल्याला लक्षात ठेवायला लागेल. आपण बघूया याच्यामध्ये एकच फिगर मध्ये अशी एक बघूया, लक्ष द्या. आपण टोटल फिगर आपण याच्यामध्ये लक्ष देता येईल आपल्याला. बरोबर सर. आपण फॉर्म्युले मोजूया. ह्याला आपल्याला सगळ्यांना मराठीमध्ये तुमच्या लक्षात आलं नाव, ह्याला काय म्हणायचं? ह्याला एरिया ऑफ बेस म्हणजे काय? नेम म्हणजे नाव सर. एरिया ऑफ बेस म्हणजे काय सांगा? तळाचे क्षेत्रफळ. एरिया ऑफ टॉप म्हणजे काय? झाकणाचे क्षेत्रफळ वर, झाकणाचे क्षेत्रफळ. लॅटरल सरफेस एरिया म्हणजे उभे पृष्ठफळ. कर्व्ड सरफेस एरिया म्हणजे वक्र पृष्ठफळ. या ठिकाणी वक्र कुठं लागते? हे दोन सोडले की सगळे वक्र पुढचे. ह्या दोन मध्ये लॅटरल, लॅटरल शब्द ह्या दोन मध्ये, बाकी सगळीकडे कर्व्ड. टोटल सरफेस एरिया म्हणजे एकूण पृष्ठफळ. व्हॅल्यूम म्हणजे घनफळ. स्पेशल फॉर्म्युला म्हणजे सर विशेष सूत्र काही असेल तर विशेष या ठिकाणी लक्षात घ्या. बघा सर आपल्याला ही आता आकृती अशी लक्षात ठेवता येईल आणि या ठिकाणी लक्षात घ्या आपण ही पाठ करून घेऊ शकू. किती फॉर्म्युले झाले बघा सर? 1 2 3 4 5 6. 6 दोन्ही 12. साइन त्रिक 18. इथे एक कमी आहे. साइन त्रिक 18. साइन चौक 24. 2 कमी झाले. 6 पंचे 30. 30 मधनं 2 कमी 28. इकडं 28 झाले. पहा सर 28 पर्यंत आले. इथं 29 30 31 32 33 34 35. देर आर 35 फॉर्म्युले आर देअर. किती आहेत सांगा सर? 35 फॉर्म्युले. या ठिकाणी आकृतीसह लक्षात ठेवा आणि 35 फॉर्म्युले एकूण सर आपण लक्षात ठेवणार आहोत. बरोबर आहे. ह्या आकृतीची प्रॅक्टिस करा आणि ही आकृतीवरून आपण लक्षात ठेवायचं. 35 फॉर्म्युले आहेत. नीट लक्षात ठेवलं, आकृती लक्षात ठेवली की आपल्याला समजेल. याच्यावरची आपण बघणार आहोत एक्झाम्पल्स.